तोंडानं पाहिजे का हातानं पाहिजे म्हणताना तोंडानं पाहिजे म्हटला म्हणा. हातानं दिल्या नको, तोंडानं पाहिजे म्हणून दिलो जा म्हटला म्हणा. तुम्ही किती बी काय केला तर हाय तेवढं तर राहणार, तुम्हाला कधी बी कमी पडत नाही, जा म्हटला म्हणा. मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार, जय बाळूंबा. बाळूंबांच्या नावानं सांग बघा. मित्रांनो, आपण आता सत्यवाईंच्या घरातल्या एका व्यक्तीची मुलाखत ऐकत आहोत. काल त्याचा पहिला भाग झाला आणि आज दुसरा भाग आपण बघणार आहोत. मित्रांनो, मामांचा अवतार, मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मामांचा अवतार जर आपण शंभू शंकरांचा म्हणजे प्रत्यक्ष साक्षात महादेवांचा मानत असलो तर सत्यवाई ह्या दुसऱ्या कोणी नसून सती आहेत, म्हणजेच पार्वती देवी आहेत. सती त्या जन्मात सती हे नाव होतं आणि ह्या जन्मात सत्यवाई हे नाव आहे. तर त्यांचं जीवन जाणून घेण्याचं हा एक छोटासा प्रयत्न आहे माझा. त्याचा आजचा हा दुसरा भाग. गंगूताईंचे चिरंजीव सिद्धप्पा मामा यांच्या घरी आपण जाणार आहोत, म्हणजे सत्यवाईंच्या भावाच्या घरी जाऊन त्यांच्या सुनेबरोबर आपण चर्चा करणार आहोत. जय बाळूंबाच्या नावानं सांग. सगळं आमचं मेंढी सगळं मेलतं म्हणा, 50 बकरी होतं म्हणा आमचं. आम्ही सगळे यांनी लय जण झालं ना, यांनी पोटासनी ह्यांना कमी पडालंय म्हणताना मामा आमचा गेला म्हणा बाळाजापाशी. बाळाजा झाडाबुडी बसला होता म्हणा. आणि असं ना असं आमचं एवढं पोरं झालं म्हणजे, आणि काय सिद्धी आला म्हणून येताना तिकडं वाटत येता झाला माहीत झालं म्हणून. माहीत झालं त्याला. माहीत झाल्यानंतर त्यांनी काय केलं, सिद्ध्या यायलाय कशाला यायलाय मला माहीत आहे, सिद्ध्या यायलाय कशाला यायलाय म्हणून माहीत आहे म्हणून सांगितलं म्हणा. बंद आला म्हणा. आला आणि पाय पडला म्हणा. काय रे सिद्ध्या कशाला आलाय सांगता, कशाला आलाय सांगताना पोरं बारकं आहेत, आमचं पोट भराना काय भराना, आम्ही काय करायचं म्हटला म्हणा. म्हणताना भरपूर पोरं, भरपूर पोरं, 3 पोरी. बकरी तर थोडं काय करायचं म्हणताना ते तू माझ्यातलं पाहिजे काय तुझ्यातलं पाहिजे काय विचारला म्हणा. मामा आमचा सासरा काय म्हटला म्हणा, तोंडानं पाहिजे का हातानं पाहिजे म्हणताना तोंडानं पाहिजे म्हटला म्हणा. हातानं दिल्या नको, तोंडानं पाहिजे म्हणून दिलो जा म्हटला म्हणा. तुम्ही किती बी काय केला तर हाय तेवढं तर राहणार, तुम्हाला कधी बी कमी पडत नाही, जा म्हटला म्हणा. तेव्हापर्यंत आम्हाला एवढं हाय तेवढं हाय, कमी पडाय नाही. आमच्या मालकानं काय केला, एवढं असून आमची आजी एवढं राबून एवढं माहेरात राहून आम्ही काय एवढं ह्याच्यात बसून काय करायचं. त्यांना चौघाजणांनी काय म्हटला, आजीनं धरले शेत आम्ही बी पैसे तुम्हाला देत आहो, खरं हे जागा एवढं आजीला द्या, आजीला द्या म्हटला म्हणजे एवढं जागा द्या. जागा दे म्हणताना एवढं किती 2.5 1 एकर आणि अर्धा एकर ते रान सगळं 1.5 एकर रानाचं पैसे त्यांना चौघासनी किती येते तेवढं त्यांनी त्यांचं शेतच होतं ना त्यांनी त्यांचं. मग त्यांच्यात हे केलं आणि आमचं जास्तीचं काय होतं बघ, आम्ही सगळेजणी 6 जणी पैसे दिला त्याला. पैसे दिल्यानंतर मग ते खरे त्यांनी हे करून त्यांच्या नावावर करून घेऊन त्यांनी सगळं ते बांधून घेतलं. आतापर्यंत मला जेवढं माहिती आहे ते सांगतो. आता सगळीकडे फिरून घेतलंय मला काय माहिती आहे ते सांगतो. इथं मामांचं लग्न होतं अकोळात, इथं मामांचं लग्न होतं. त्यावेळेला मामा नाही म्हणत होते तरी सुद्धा सगळ्यांनी बरोबर आहे, बरोबर आहे. लग्न लावल्यानंतर मामा काय म्हणाले, माझं लग्न करू नका म्हणाले, होणार. गंगूताईंचे हे मायाप्पा मामा काय म्हणतोय, मी करणार लगीन करणार माझे करणार म्हणताना हे काय म्हणतोय, नको माझ्या भाषण बांधलं तर तुम्ही मुसरी पाणी पिऊन मरतोच, नको म्हणून सांगितलं. त्यावेळेला काय झालं, ते वारले. ते मरताना त्यांनी मला ऐकलेलं, मरताना त्याने मामांना काय म्हटलं, तू माझं घर सांभाळायला पाहिजे म्हणून त्याने वचन घेतलं. मग त्यावेळेला काय झालं, नंतर तुम्ही सांगितलं ते कुठली कापशीतली घटना, रिंगण मारलेली. रिंगण मारलेलं त्याचं मुलाचं मामांच्या कसं झालं. मग त्यावेळेला दोघांच्या त्यात 36 आकडा झाला. दोघा एकमेकावर बोलणं झाली, एकमेकांना हे झालं. त्यावेळेला सत्यवाईंनी इकडचं माहेरचं घर सांभाळलं, मामांनी इकडचं घर सांभाळलं.
लक्षात घ्या हा म्हणजे आणि दोघं बकरी त्यांचं आमचं मामाचं त्यांचं मिळूनच होतं म्हणे की हा, मिळूनच. जावाई म्हणून घर जावाई म्हणून इथंच होता म्हणा तो घर जावई म्हणून इथंच होता. हा जावाई म्हणून इथंच होता ना वेगळं देत नाही म्हणून सांगून देता म्हणून बाळाजानं बरोबर आहे. मी कवा बी वेगळं देणार नाही ह्या घरात 3 घर करणार आहे म्हणून बाळाजन सांगितलं होतं म्हणा बाळाजन सांगताना ह्यो काय म्हटला म्हणा हुआपा मग काय म्हटला म्हणा मला वाटणी पाहिजे म्हटला म्हणा मी काय करणार नाही मी काय देणार नाही म्हटला म्हणा म्हणताना ह्यो हुंडरीचा हा त्या हुंडरीचा त्यांना मामा होते तो त्या हुंडरीच्या त्याला बनवून आणलं म्हणा बनवून आणून मग त्यांना वेगळं दिले हा वेगळं दिल्यानंतर माझ्या घरात 3 घरं केलायस तुझं जनगोळ बैल लागतात मग ते पोरं तुझं घर इथंच आहे म्हणून दगड केलं म्हणून सांगितलं आम्ही आज झालं कोणाला होणारचा कोण ते त्या मामा होता तो हुंडरी बाळा पेला हा ही बाळा पण आपण हा बाळू होणार का? हा तो बाळू होता बघ वडील आवून हेसर हो बाळू ना आवून हेसर बी त्यांचं तसं झालंय की सगळं हा झालं काय नाही बरं, बरं, बरं. हा बरोबर आहे की. ते बी बरोबर आहे तुम्ही सांगताना बी बरोबर आहे आणि काय झालं हा. तर काय झालं आईनं सत्यवाईनं काय म्हटलं इकडचं घर सांभाळतो मामाने तिकडचं हा. मामाने त्यांचं ते काय हा. सांभाळ इकडचं घर सत्यवाईने कसं सांभाळ सत्यवाई मला ऐकलेलं आहे सांगतो मी हा राबल्यानं ते 7 एकर रान मिळवलं होय लय राबल्या म्हणजे तिथनं इथं पण ते काय हे करत त्या तिथनं इथं विकायला यायच्या होय कुठं निप्पाणीला होय होय हा तिथनं इथं विकायला यायच्या त्यानंतर इथं तंबाखूच्या कारखान्यात सुद्धा थोडे दिवस होत्या इथं निप्पाणीतल्या हम्म हा अक्कोळातल्या काय निपाणीतल्या तंबाखू कारखान्यात सुद्धा थोडे दिवस होत्या त्यानंतर तिथं काहीतरी तिथनं काहीतरी हे घेऊन यायचं ते विकायला हम्म काय बनवतं त्या मला काय आता एवढं आठवत नाही पण ते विकाय म्हणजे मला काय सांगायचं आयुष्यभर लई होय राबून हा. बाप्पाचं घर हा हा सगळं सांभाळलं हा सांभाळे बरोबर आहे की सांभाळे आणि राबून 7 एकर रान ते मिळवलं होय आता जे आहे ते 7 एकर हा, हा, हा. आईची समाधी जिथं आहे हा हा ते रान मिळवलं हा मग सत्यवाई तुमच्या समोर राबत होत्या त्या कसं काय तुम्ही काय बघितलंय का राबताना काय कसं त्या राबत होत्या ते काय बघितलंय का तुम्ही? नाही आम्ही बघायचं नाही इकडं आजी इकडं आली ना मग त्यांचं हे झाल्यानंतर मग इकडं आली आजी आणि त्यांचा बाबा इकडं भरून आणला ते सिद्धाप्पा होय भाऊ इकडे बनवून आणला इकडंच झाली ना आम्ही तिकडंच होतो की आम्ही लगीन करून दिलं तर बी आम्ही एकदम इकडे लग्नाला तर राहते आम्ही नाही बारका आम्ही बी लई म्हणजे एक 12 वर्ष बी अजून व्हाय नाही तेव्हा आमचं लग्न झालं 10 वर्षाचं काय झालं 9 वर्षात आमचं लग्न झालं 9 वर्षात लग्न झालं 9 वर्षाचं म्हणजे लग्नाला आल्याला ते तांदूळ पडल्यानं म्हणजे पोरगं बाळात व्हायला तुम्ही अकोल्याला आलो होय होय आम्ही तिकडंच की त्या मुलकात सगळं होतं आमचं आम्ही काय म्हणत होतो बारका असताना ह्यानी जाणार गाडीत आणि आम्हाला काय वाटा सोडलं म्हणजे कशाला गेलं तर आम्ही ते पुढं जाणार आम्ही इथंच राहणार की म्हणणार आम्ही दखलच नव्हतं हे दखलच नव्हतं आम्हाला फिरायचं जायचं आता एकटं जाता एकटं येता हे काय समज नाही करा तेव्हा आम्हाला माहीतच माहीतच नाही नाही हा मग सत्यवाई ये जा कशाला करायच्या तिथनं इकडं शिगावात इकडं मामाचं आजाचं ते शिवापाचं बकरी होतं ना तिकडं बकरी होते होय. ते कशाला येत होतं ये जा आता ह्याला जायचं कुठं शिगावला जायचं ते काय लांब आहे हा सत्यवाई कशाने यायच्या इथनं गाडी तेव्हा गाडी होती की बस होती होय बस होती काय बस नव्हती की मग तिथं आल्यावर काय काय काम करायचं तिथं बकऱ्यात बकऱ्यात काय भाकरी करायची ताक करायची पाणी आणायची सगळं काम केली आजी हा राबून आजी तिकडं